जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आणि विनंती देखील करीत आहे की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. जगाच्या नव्हे तर तुमच्याच मनामध्ये कानाकोपऱ्यामध्ये हा माझा व्हिडिओ जाण्यासाठी तुम्ही देखील काही प्रयत्न करा. आणि हो, नम्र विनंती आणखी राहील की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण सरळ हाताने धम्मदान किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी. बाबा, या बुद्ध विटेवरी या चॅनलवर जे काय ज्ञान तुम्हाला दिलं जाते ते अत्यंत खोल विचार करून, अभ्यासातून, स्वतःच्या मनातून, चिंतनातून आणि ध्यानधारणेतून असं हे शुद्ध बुद्धाचं ज्ञान तुम्हाला या बुद्ध विटेवरी याच चॅनलवर मिळतं. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून एक विनंती राहील तुम्हाला की कृपया बुद्ध विटेवरी ह्या चॅनलला आणि मला माझ्या आरोग्यासाठी, माझ्या दवाखान्यासाठी किंवा माझ्या मेडिसिनसाठी, औषधोपचारासाठी कमीत कमी आपण सर्वांनी हातभार लावावा, आर्थिक मदत द्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये, कारण मी ज्याने दान दिलेलं आहे ना त्यांचं एक महिनाभर व्हिडिओ काढत असताना त्यांच्या नावाचा उजागर करीत असतो, कारण त्यांनाही त्या अभिमान वाटतो की आपण जे दान दिलं ते सत्पात्र दिलेलं आहे. कोण्या गाण्याच्या रील्सवर वगैरे किंवा कोणीतरी अंगवेळ वाकडे हलवले. आजकाल भीम विचारांचं किंवा बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रबोधनाखाली जी हुल्लडबाजी माजवलेली आहे काही मुलींनी, आणि ते अंगविक्षेप करणे, आता ते मी काय तुम्हाला त्याच्यावर बोलणार नाही, पण अशा एक फालतू कार्यक्रमाला मिनटाला तुम्ही तिथं 500 रुपये सोडताय. लक्षात आलं का? मी स्वतः पाहिलेला आहे तो व्हिडिओ. एकच वेळ ती मुलीने 22 वेळा म्हटली आणि प्रत्येक वेळेस काय झालं, खालनं पैशाची धार सुरू झाली. आता ती ओळ कुठली होती सांगत नाही, एवढी तर अश्लील आहे. परंतु मग त्याच्यावर व्हिडिओ मी काढला होता की बाबासाहेबांच्या फोटोला साक्ष ठेवून, बुद्धाच्या फोटोला साक्ष ठेवून आणि समोर आंबेडकरी समाजाला साक्ष ठेवून कशा पद्धतीनं प्रबोधनाच्या नावाखाली बाबांच्या विचाराचं काय म्हणावं त्याला, प्रबोधन तर करत नाहीत पण प्रदूषण मात्र करतात. आणि या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता. असो, तुमची इच्छा कुठे द्या, तुम्ही कुठं दान द्यावं हा तुमच्या विचाराचा, मानसिकतेचा आणि ज्ञानाचा प्रश्न आहे. बाबांनो, आदरणीय फेब्रुवारी महिन्यामध्ये दिलेलं दान मला आदरणीय फुलचंद माधव वानखेडे साहेब यांनी 500 रुपयाचं दान दिलं. राजेश पी घेगाडमल यांनी मला 101 रुपयाचं दान दिलं. अभिजित भिवाजी सर्वगोड यांनी मला 100 रुपयाचं दान दिलं. आनंदा मंदार सोनकांबळे यांनी मला 100 रुपयाचं दान दिलं आणि हे दर महिन्याला मला 100 रुपये देणार आहेतच. सुमेध समाधान दामोदर यांनी मला 500 रुपयाचं धम्मदान दिलं. धम्मरतन तुकाराम यांनी 100 रुपयाचं धम्मदान दिलं. तसंच गजानन आत्माराम जाधव यांनी देखील आपल्याला धम्मदान दिलेलं आहे रुपये 100. तसंच आमची पुण्याची मुलगी रुपाली गायकवाड या मुलीनं देखील मला 300 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे गजानन जाधवानी पुन्हा एकदा 100 रुपयाचं दान दिलेलं आहे. नामदेव पंडाजी गायकवाड यांनी मला 100 रुपयाचं दान दिलेलं आहे. आणि शंकर, त्यांनी आडनाव सांगितलं नाही, त्यांनी मला 4 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे. तद्वतच आपल्या बुद्ध विटेवरी या चॅनलला एक ते नेट टाकणे, बॅलन्स टाकणे वगैरे, नेटचा बॅलन्स टाकणे, तर त्याच्यासाठी
आम्रपाली सरोदे या मुंबईच्या मुलीनं 600 रुपये मला धम्मदान दिलेलं आहे. 600 जास्त आहे, 799 म्हणजे 700 रुपयाचं त्या मुलीकडून धम्मदान मिळालेलं आहे. तर या सर्वांचं मी प्रथम आभार मानतो. आणि आजचा जो माझा व्हिडिओ होणार आहे, हा व्हिडिओ अर्ध्या तासाचा झाला तरी चालेल, परंतु तुम्ही सपोर्टिंग म्हणून व्यवस्थित पाहावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण मोठे व्हिडिओ बघत नाहीत कोणी आता, त्यांना छोटे छोटे 2-2, 3-3 मिनटाचे लागतात व्हिडिओ. माझ्यावरच मी कमाल करतो की मी अर्धा तास बोंबलतो आणि मला 50 व्ह्यूज मिळत नाही. त्या 54 व्ह्यूज मिळाल्यात गेल्या वेळेस मला. 54 घ्या, अजून 100चा आकडा काय तरी गाठलेला नाही. आणि म्हणून ही व्हिडिओ 30 मिनटात जरी झाला तर चालेल आणि मला व्ह्यूज नाही मिळाल्या तरी चालेल, कारण हे माझे विचार हे शाश्वत राहणार आहेत. तुम्ही जरी नाही ऐकलं कधी, मी असो नसो, तुमची मुलं का होईना कधी ना कधी तरी हे त्यांच्या हाती लागणारच जिन्नस आहे बाबांनो. आणि म्हणून मी बोलतच राहणार. तुम्ही मला बघा अथवा न बघा, नाराज तर बिलकुल नाही. तुमच्यावर काय नाराज व्हायचं बाबा, तुम्ही तर आमचे ज्याला आपण म्हणतो ना अन्नदाते म्हणून आम्ही तर आहात. तर आज होळीचा सण आहे. होलिका आली, 1-2 दिवसावर होलिका सण आलेला आहे. आणि मग या सणाचं निमित्त काय करावं, हे सण का निर्माण झाले, बाबांनो जर थोडी धाप लागलेली आहे बरं का आता सध्याच्या वाक्याला. कारण बरंच झालं वेळ बोलतो तुम्ही मग दुसरीकडं. तर होळी सण असू द्यात किंवा तुमचा दिवाळी असू द्या, दसरा असू द्या, जेवढे काय सण आहेत ना, सण हे सगळे बहुजन म्हणजे श्रमणवादाला, श्रमण संस्कृतीला, ब्राह्मण संस्कृतीनं हरवलं. आता तुम्ही माणसा हे काय आणखी सांगतो बाबा, सुमारे 15,000 वर्षांच्या पलीकडे रामायण महाभारत ते अलीकडलं आहे फार, आणि बुद्ध तर त्याचे फार अलीकडलं आहे. तर ह्या 15,000 ते 15,000 वर्षापूर्वीपासूनच या आपल्या देशावर 2 संस्कृती नांदतात. एक ब्राह्मण संस्कृती, एक श्रमण संस्कृती. कोणीही म्हणेल ब्राह्मण संस्कृती विदेशातून किंवा त्या युरेशियातून आलेली आहे, ते मला सांगायचं नाही. कारण बाबासाहेबांनी अशा पद्धतीचं कुणीही इथं आलेलं नाही हे ठणकावून सांगलेलं आहे. आणि मी बाबासाहेबांचा चेहरा असल्यामुळं आणि केवळ बाबासाहेबांच्याच विचारावर मी चालणार असल्यामुळं मला इतर लोकांच्या विचाराची गरज पडत नाही. लक्षात आलं का? म्हणून ब्राह्मणही इथलेच आणि श्रमणही इथलेच. म्हणजे कोणी बाहेर गेलेला नाही, कोणी बाहेरून आलेला नाही, काही नाही. हा संस्कृतीचा लढा जो आहे, संघर्ष आहे, तो संघर्ष कालातीत आहे. आता तुम्ही मला सातत्यानं संघर्षच होतो का हो दादा, तर तसंही नाही. ब्राह्मण संस्कृती विरुद्ध श्रमण संस्कृती यांचा सत्ता संघर्ष झालेला आहे. ज्या सत्ता संघर्षामध्ये तुमच्या ब्राह्मणाकडून श्रमण संस्कृतीचा पराभव झाला, त्यावेळी ब्राह्मण संस्कृतीनं आपला एक सण निर्माण केला. त्यातमध्ये हे होळी, दिवाळी, दसरा, पाडवा अनेक येतील. आणि प्रत्येक सणाच्या पाठीमागं तशा पद्धतीची भूमिका आहे. ही भूमिका जर तुम्हाला शोधूनच पाहिजे असेल तर तुम्हाला 6 शास्त्र, 18 पुराणं वाचावेच लागतील. तरच तुम्हाला आपल्या पुराणातून आपला महापुरुष कोण आहे हे तुमचं शोधण्याचं काम तुम्हाला सोपं जाणार आहे. वारंवार संघर्ष झाला आणि नेहमीच श्रमण संस्कृतीची हार झाली असंही नाही. कधी ह्या पार्टीची हार होत होती, कधी ह्या पार्टीचं राज्य येत होतं, कधी ब्राह्मणाचं राज्य येत होतं, कधी श्रमण संस्कृतीचं थोडक्यात महाराचं राज्य येत होतं. महारा आणि ब्राह्मण. आता मुळात मी असंच बोलतो
का ते श्रमणन ब्राह्मणन म्हणू माझ्या जिभेला तिडा पडायला लागला. एक ब्राह्मण संस्कृती, एक महार संस्कृती, दोघाचा सत्ता संघर्षासाठी नेहमीच वाद होत असे. कधी ब्राह्मण जिंकत असत तर कधी महार जिंकत असत, तर कधी महार पराभव करत असत तर कधी ब्राह्मणांचा पराभव होत असे. आणि मग याच्यातून नेहमीच सत्ता संघर्ष झालेला नाही, या दोन्ही संस्कृतीचा मिलापही झालेला आहे. आता एक लक्षात घ्या, महार संस्कृती म्हणजे श्रमण संस्कृती लक्षात घ्या बरं का, नाहीतर पुन्हा तुम्ही माझ्या डोक्या मागे येईल की मग हे चामार कुठून आले, हे मातंग कुठून आले. या सर्व समूहाला श्रमण संस्कृती म्हणतो मी, पण मला बोलण्यासाठी सोपं जावं म्हणून मी आपलं हे असं म्हणलं. आता मी बुद्ध संस्कृती का म्हटलं नाही इथं, कारण त्यावेळी बुद्धाचा प्रभाव झालेलाच नव्हता ना. त्याच्यामुळं एक ब्राह्मण संस्कृती, एक बुद्ध संस्कृती म्हणतच नाही मी. हा असं म्हणू शकतो, एक देव संस्कृतीची, एक दानव संस्कृतीची, एक राम संस्कृती, एक रावण संस्कृती, असं जमलं ना. आता हे असं म्हटल्यानंतर बरं काय काय सण चला, तर प्रत्येक सणाच्या पाठीमागं काही नाही काहीतरी भूमिका झालेली आहे. महान असे सम्राट होऊन गेले महाराच्या वंशामध्ये देखील मोठमोठे सम्राट होऊन गेलेले आहेत, पण इतिहास कोणी वाचितच नाही ना. बाबासाहेबांचा इतिहास वाचा तुम्ही. हू वेज द शूद्र पूर्वी कोण होते, किंवा जातीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचे अनेक ग्रंथ आहेत, तेही वाचावेत आणि सूक्ष्म अभ्यास करावा. कोणीतरी सांगत आहे म्हणून कुठले तरी 2-4 पाने कोणीतरी खरडायची आणि ते वाचायचं आणि त्याच्यावरच आपली मतं बनवायची आणि मग आपल्या विचारांना एक वेगळीच कलाटणी द्यायचं. तर असं न हे करू बाबा, का असे करू नका. कारण संस्कृतीत जर वाचायचं असेल तर तुम्हाला पाली लिपी आली पाहिजे, तुम्हाला पाली भाषा आली पाहिजे, धम्मलिपी आली पाहिजे. आज माझी आमच्या मुलीला फोन झाला होता, रुपाली गायकवाड नाव, काय रुपालीच आहे, तिचं नाव रुपालीच आहे. त्या रुपालीनं रुपाली गायकवाड 8वी झालेली आहे मुलगी, ही रुपाली सूर्यकांत गायकवाड, आणि हिनं पाली शिकण्यासाठी इच्छा व्यक्त केली. या मुलीची 100% इच्छा मी पूर्ण करणारच आहे. ह्या मुलीला मी पाली लिपी आणि पाली भाषेमध्ये एवढं परफेक्ट करणार आहे, हुशार करणार आहे, ते तुम्हाला नंतर बघायला कळेलच. तर आपला विषय चाललेला आहे इकडं उद्याच्या सणाचा, होळीचा सण कसा निर्माण झाला. बाबांनो, मी 3 प्रकारचा सण 3 पद्धती सांगणार आहेत. एक म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये पुरलं तर पुरलं, नाही तर नाही पुरलं आपलं काय, कारण कोणी बघितलं. हां, या जर व्हिडिओला चांगले खाणं 100, 500, 2000, 1000, 1200 काय असे जर व्ह्यू वाढायला लागले तर आम्हाला आनंद वाटणार. पण 12 तास जरी झाले तर किती लोकांनी पाहिला, फक्त 50 लोकांनी पाहिला. मग आम्हाला वाटतं ही फालतू बडबड करण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा आहे संस्कृतीचा. अजिबात होणार नाही. मी कशाला राजीनामा देतोय? अरे माझं नाव आता हे अमर राहणार आहे, मी जाणारच आहे, पण ह्या माध्यमामुळं ह्या व्हिडिओमुळे अमर राहणार आहे. आणि तू नाही पाहिलंस तरी तुझा मुलगा, त्याचा मुलगा कधी ना कधी तरी ह्या म्हाताऱ्याचा व्हिडिओ पाहणार आहे आणि तुम्हाला तो नावं ठेवणार आहे. तो म्हणणार आहे, अरे काय आमचे आईबापा मूर्ख होते रे, ह्या म्हाताऱ्याने एवढं सांगितलं पण कधी आमच्या बापाने आमच्या कानावर कधी घातलंच नाही. घाला, तुमच्या मुलांनाही असे व्हिडिओ पाहण्याची सवय लावा. आता होळीचं मला सांगायचं आहे, आणि होळीचं सांगत असताना पुन्हा ते संस्कृती, श्रमण संस्कृती, ब्राह्मण संस्कृती म्हणताना तोंड जरा माझं वाढतं तिकडे होतं, दम लागतो. म्हणून मी देव संस्कृती आणि असुर संस्कृती किंवा जे येईल ती म्हणत जाईल. चला, तर देवांचे मी 3 टप्प्यात काय सांगणार आहे माहिती आहे का. एक ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास सांगणार आहे, हिरण्यकश्यपूचा इतिहास सांगणार आहे. होलिका कोण होती, लक्षात आलं का तुमच्या? होलिका कोण होती, प्रल्हाद कोण होता, हिरण्याक्ष कोण होता, बळीराजा कोण होता, विरोचन कोण होता, कपिल कोण होता. अरे बाबा बाबा बाबा,
ही एकाच कुळातली माणसं रे बाबा, हे एकाच कुळातली माणसं आहे ती. पण यांना संपवण्यासाठी आमच्या देवांना 2-2 अवतार घ्यावे लागले. 2-2 अवतार घ्यावे लागले. कच्छाचा घ्यावा लागला, मच्छाचा घ्यावा लागला. आणि प्रल्हादाला संपवण्यासाठी प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू यांना संपवण्यासाठी त्यांना नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला. आता यातलं तथ्य काय, खरं काय, खोटं काय, इतिहास काय, एवढं सांगायला माझ्याकडे तुम्ही ट्युशन लावा. 8-10 दिवसामध्ये एक विषय संपल माझा. अफाट विषय आहे दादानो, सांगणं शक्य नाही एका व्हिडिओमध्ये. असो, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हिरण्यकश्यपू नावाचा जो श्रमण संस्कृतीचा सम्राट होऊन गेला, त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा झाला. कोण? प्रल्हाद. आणि दुसऱ्या अंगाला किंवा दुसऱ्या बाजूला ब्राह्मण संस्कृती नांदवत होते. सत्ता संघर्ष तर नेहमीच चालला होता. म्हणून ब्राह्मण संस्कृती चला इंद्राने म्हणत होता. इंद्र सोप्या भाषेमध्ये इंद्राचं सिंहासन डळमळायला लागलं. कुणामुळं? हिरण्यकश्यपूमुळं. एवढा हिरण्यकश्यपू प्रबळ होता. आणि मग माझ्या सिंहासनाला धोका होईल म्हणून इंद्रानं कपटानं जो खेळ केला आणि हिरण्यकश्यपूला संपवलं. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका, तिलाही संपवलं. आणि हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद याला देखील संपवलं. कोणी? तर ज्या इंद्रदेवानं, इंद्राचा शासन डळमळत होतं ना, त्यानं नरसिंहाचं रूप घेऊन, आता नरसिंहाचं रूप घेतलं होतं का, अंगावर गोधडी घेतली होती हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी. कारण प्रल्हादाला तर पहिल्यापासूनच त्यांनी आपलंसं केलं होतं. प्रल्हादाला फितूर केलं होतं. प्रल्हाद हा बापाच्या विरोधात होता. प्रल्हाद हा श्रमण संस्कृतीच्या विरोधात होता. आणि मग ह्या लोकांनी काय सांगितलं? प्रल्हादाला नेहमी नारायण 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 ह्यांचा. प्रल्हादाला एक जाणीवपूर्वक आपलंसं केलं. अजूनही खेड्यामध्ये जमिनी जर घ्यायच्या असेल, कोणाच्या लाटायच्या असतील ना, तर ते काय करतात, बापाच्या ऐवजी पोराला वेगवेगळी सवय लावली जाते. दारूची सवय, कशाची सवय. आणि ती पोरगं काय करतं, बापाच्या विरोधात जातं. आणि बापाच्या विरोध गेल्यानंतर पोरगं काय करतं, ते जमीन विकतं. कुणाला विकतोय? ज्यानं ह्या पोराला फितवलंय आणि वेगवेगळे आमिष दाखवले. प्रकार तोच आहे. इंद्राने काय केलं? प्रल्हादाला फितवलं बापाच्या विरोधामध्ये. कारण हे सम्राट होते मोठमोठे. हिरण्यकश्यपू त्याचा मुलगा बरं हिरण्यकश्यप. तसंच प्रल्हाद म्हणा, प्रल्हादाचा मुलगा कोण? विरोचन हा बुद्ध होऊन गेलेला आहे. कपिल मुनी. लक्षात आलं का? म्हणजे हे एकाच बळीराजा, हे एकाच वंशाची मंडळी आहेत. यांचा पाडाव केल्यानंतर जो सण निर्माण झालेला आहे, तो सण आज तुम्हाला माहीत आहे. परंतु ज्यावेळी यांचा विजय झाला, कुणाचा? श्रमण संस्कृतीचा विजय झाला, मग त्यांनी काय पाळलं का? त्यांनी कुठले सण निर्माण केलेत का? याचा उहापोह कुठल्या ग्रंथात आहेत का? त्याच्यासाठीच तुम्ही वाचा. महावंश आणि दीपवंश, पाली लिपी शिका, धम्मलिपी शिका. सम्राट अशोकाने हा इतिहास जो लिहिलेला आहे, तो तुम्हाला दऱ्या डोंगरामध्ये, कवऱ्या कपारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात आले का? हां, तर असं आहे त्याचं बाबांनो. तर इंद्राला हिरण्यकश्यपूचं वर्चस्व नको होतं. आता त्यांनी लिहिलं आहे कसं, त्याच्यापासून इंद्राच्या आसनाला डळमळ झालं वगैरे वगैरे. अत्याचारी होते, अनाचारी होते. अहो, राक्षस ठरवलं ना त्यांना. कोणाला? दानवाला. ब्राह्मण संस्कृतीनं काय केलं? श्रमण संस्कृतीला राक्षस ठरवलं. बघा ना, त्या मोठमोठ्या मिश्या, मोठमोठ्या दाड्या, त्या हात दात, किती विचित्र केलं ह्या लोकांनी आमच्या देवांना. देव तरी आमचे बघा ना कसे सोडलेत का? आमच्या बहुजनांच्या देवाला, हा बहुजन शब्द बरं आठवला तुम्हाला, या देवाला, मारुतीला, जो हनुमंत होऊन गेले महान असे, त्या देवाला ह्यांनी शेपटी चिटकवली. हो शेपटी. विद्रुपीकरण किती करा माणसानं.
अरे आमचे गणनायक गजानन गणपती यांना या ब्राह्मण संस्कृतीनं हातीचं मुंडकं बसवलं. अरे किती विद्रूप कराल. आणि आमचेच काय येडे लोक त्याच्यावर संशोधन करतात. म्हणे हातीचं मुंडकं कसं बसतोय, ते कोणतं सिजरीन झालं का. ही जी मंडळी आहेत ना, ही मंडळी ही वेगळ्या विचाराची मंडळी आहेत. हे बुद्ध मंडळी नाहीत, हे बाबाचे मंडळी नाहीत, हे बाबाचे उपासक नाहीत. परंतु बाबांच्या नावाचा वापर करून, बुद्धाच्या नावाचा वापर करून आपले कुविचार, आपले वामपंथीय विचार तुमच्या आमच्या माथ्यावर मारण्याचं एक पापी कर्म ह्या लोकांपासून होत आहे. आणि अशीच माणसं काय करतात, विरचनच होऊन गेलाय का, प्रल्हादच होऊन गेलाय का, आमकाच होऊन गेलाय का, हां शेपटी कुठं असते का, ते गजानाचं मुंडकं काय आहे, मायादेवीचं बाळापण कसं झालं, कुठून निघाला, गौतम बुद्धाचा जन्म कसा झाला, वेगवेगळ्या दगडावर कशा पद्धतीनं काय काय कसं शिल्प कोरले गेले. अभ्यास भरपूर करा तर तुमच्या डोक्यामध्ये सगळं बसणार. मी तुम्हाला फक्त प्रश्न सोडतोय, उत्तर सांगायला वेळ नाही. हां आणि म्हणून आमच्या हिरण्यकश्यपूची बहीण कोण, होलिका. ह्या होलिकेवर ब्राह्मणवाद्यानं अत्याचार केला, अनाचार केला. अरे बाबानो स्पष्ट बोलतो, या मुलीवर इतका अत्याचार केला, या मुलीला पळवून घेऊन त्या मुलीला आणि आमच्या प्रल्हादाला देखील भरपूर प्रमाणामध्ये दारू वगैरे पाजली गेली आणि होळीला दिवसा जाळून टाकलं. कधी, दिवसा जाळून टाकलं, मारून टाकलं. होलिका हिरण्यकश्यपूची बहीण, प्रल्हादाची आत्या, आणि तिचा वध केला. आणि तिचा वध केल्यानंतर बाबांना काय झालं, त्यांनी जो सण निर्माण केला त्या सणाचं नाव आहे होळीचा सण. आता इथं हे मंडळी काय म्हणतात, होळीचा सण म्हणजे काय तर अच्छाइयों की मात बुराई पे हो गई, म्हणजे वाईटावर चांगल्यानं विजय मिळवला. होलिका वाईट होती का, कशानं होलिका वाईट होती रे बाबा, काही नव्हतं. तुम्हाला जर चांगला इतिहास जर पुस्तकं पाहिलं ना, पोथी पुराणं 18 पुराणं वगैरे म्हणतो ना मी तुम्हाला, अशाच पद्धतीचे तुम्हाला संदर्भ सापडतील की वाटेल तेवढे श्रमण संस्कृतीला बदनाम करण्याचं काम ब्राह्मण संस्कृतीने केलेलं आहे. आणि आज काय झाले, आज उलट झालेच घेऊ. आज काय झाले, आज उठतोय सुटतोय, जुनं काढतोय आणि बामणाला शिवाय देतोय. बामणाने हिव केलं, बामणाने तीव केलं. आजच्या घडीला ब्राह्मण संस्कृती म्हटलं मी, लक्षात आलं का, केवळ एक ठराविक 3.5% जात नव्हे. हे चुकीचं होईल. मग तुम्ही म्हणाल 3.5% बामणं आणि आमचं 85% आम्ही तर आहोत, मग आमच्यावर कसं काय विजय मिळवला त्यांनी. तसं नव्हे, मी संस्कृती म्हटलेलं आहे. ब्राह्मण संस्कृती वेगळी आहे आणि श्रमण संस्कृती वेगळी होती. लक्षात आलं का. जातीचा त्यावेळी पत्ता नव्हता, जात नव्हतीच, वर्णव्यवस्था चालत होती. आणि मग अशा पद्धतीनं बाबा रे त्या मुलीला जाळलं आणि होलिका उत्सव साजरा केला. होलिकाची झाली होळी. आता दुसरा इतिहास सांगतो, ध्यान धरून आहे का, हे म्हातारं काय असलं तसलं नाही, भलतंच पोचलेलं आहे. आलं का लक्षात. आता होळीचा एक तुम्हाला सण सांगतो कसा असतो होळीला सण. हे बघा, संध्याकाळी 5 वाजले का नाही, मग आपण काय करतो, गावऱ्या आणतो, आपल्या दारामध्ये गावऱ्या ठेवतो. हां गावऱ्या ठेवल्यानंतर पुन्हा ती होळी आपण प्रज्वलित करतो, म्हणजे त्याला आग लावतो त्या होळीला. हां ते काय असतात, गावऱ्या असतात त्या. किती असतात, भरपूर असतात त्या. आणि काय करतो मग घरचा पुरुष तांब्या घेतो, हां खांद्यावर घेतो, त्याला 5 येडं मारतो. कशाला, त्या होळीला. आणि होळीला 5 येडं मारतो आणि 2 हाताने बोंब बोलतो, ठो 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 बोंब बोलतो. आणि बोंब बोलताना काय म्हणतो, होळी रे होळी, होळी रे होळी. आणि मग ज्याला नाही त्याला घाण घाण शिवाय द्यायच्या. घाण घाण शिवाय द्यायच्या.
हे दृश्य तुम्ही कुठं पाहता असता बेटा हो? तर हे पाहताय आपण आपल्या वडिलांचा अंत्यविधी ज्यावेळी करतो. हो, होळी म्हणजे काय? अंत्यविधीचा कार्यक्रम चालू आहे तुमच्या दारामध्ये. तिथं तुम्ही होळी पेटवताय, तांब्यामध्ये खांद्यावर घेताय, त्याला 4-5 चक्रा मारताय, बोंब ठोकताय. ही प्रक्रिया कधी करतात? तुमचा बाप मेल्यावर. आपला बाप मेला म्हणजे आपण काय करतो? सरणावर घालतो. सरणावर घातल्यावर त्याला चक्कर मारतो, गाडग्यात पाणी घेऊन त्याला भोग पाडतो, आपलं कोणतरी पाहुणं पाडतो आणि 2-2 हाताने सोडतो, बोंब ठोकतो. म्हणजे दरवर्षी आपण आपल्या पूर्वजांना आपल्या दारामध्ये जाळतो. बघा इतिहास कसा आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला 18 पुराण शास्त्र वाचारा. अशा पद्धतीची होळी. आता होळीला नवजलं कोणी? फक्त ब्राह्मण संस्कृतीनं नवजलं. का? तर त्यांचा विजय झाला आणि असुर संस्कृतीचा पराभव झाला. जेवढे काही अवतार आहेत ना, 10 अवतार, होळीने 10 अवतार झालेले. कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध, कलंकी येणारा 10वा. हे जे अवतार आहेत ना, अवतार हे फार गमतीचे आहेत. गमतीचे म्हणण्यापेक्षा याच्या पाठीमागं प्रत्येकाच्या वेळेस इतिहास दडलेला आहे. आणि मग नेहमीच ब्राह्मण संस्कृतीचा विजय झालाय का? नाही, तसंही नाही. अरे, श्रमण संस्कृतीचा अनेक वेळा विजय झालाय, पण इतिहास कोण लिहिणार? इतिहास कोण लिहिणार? लिहिला नाही. तो लिहिण्याची गरज आहे. मला वाटतं याच्यानंतर येणारी पिढी अशा पद्धतीचा इतिहास संशोधन करून सत्य स्वरूप मांडेल. आजचे इतिहासकार हे नकली आहेत. हे बाबांच्या आडून, बुद्धाच्या आडून स्वतःच्या विचाराचा जो प्रचार आणि प्रसार करतात. वामपंथीय लोक असतील, डाव्या विचारसरणीचे असतील, यांना बाबासाहेबाचं काही घेणं देणं नाही. अरे, उद्या हे बाबासाहेबांनी बुडवा बसलेत. यांचे विचार म्हणजे कम्युनिस्ट विचार आहेत. अलग लक्षात. आणि म्हणून यांचे विचार आमच्या विचाराला जुळणार नाहीत. आम्हाला तुम्ही खपऱ्या महार म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही कोण आहोत? आम्ही आहोत महायानी बौद्ध आणि शुद्ध महार. ही महार जात नव्हे, 37 क्रमांकाची जात नाही सरकारी नियमाप्रमाणे, तर ती एक कम्युनिटी होती. कम्युनिटी या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची जी कम्युनिटी राहत होती, समाज राहत होता. त्या समाजाला मिळून महार म्हटलं जात होतं. महारांचं राज्य होतं, महार वंश होता. फार मोठा विचित्र इतिहास आहे बाबांनो. थांबतो आता इथं मी, बऱ्याच वेळा चालतो. तरी बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान. पाकिस्तानविषयी माझे विचार किंवा पाकिस्तान आणि भारताची फाळणी. तर ती मी काही पानं सांगतो, तर क्रमांक सांगतो. ते पुस्तक जर कुठं मिळालं तर हे मी नंबर सांगतोय, ते नंबर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. आणि बाबासाहेबांचे आपली काय मत होतं ह्या थॉट्स ऑन पाकिस्तानविषयी ते जगाला ओरडून सांगा, तरच तुम्ही आम्ही वाचू, नाहीतर कधीच वाचणार नाहीत. पान क्रमांक 125 काय लिहिलं सांगत नाही. पान क्रमांक 297, पान क्रमांक 303, पान क्रमांक 294, पान क्रमांक 231, पान क्रमांक 233, पान क्रमांक 234, पान क्रमांक 332. ह्या पानावर पहा कुठल्या थॉट्स ऑन पाकिस्तान. पाकिस्तान ज्याने निर्मिती झाली ना, भारत पाकिस्तानची फाळणी झाली, ह्या फाळणीवर बाबासाहेबांचे विचार मुस्लिम समाजासाठी काय होते, कशा पद्धतीने होते हे दिलेलं आहे. ते एकदा वाचा आणि नंतर मग म्हणा काय, जय भीम, जय, तुम्हीच म्हणा नमो बुद्धाय, जय भीम.